हॅलो स्टुडंट्स, आज आपण अकाउंटचा 10th लेक्चर 10व्या लेक्चरचा व्हिडिओ काय करत आहे, अपलोड करत आहे. बरोबर आहे. तर आत्तापर्यंत तुम्हाला लक्षात असेल आपण फायनल अकाउंटला स्टार्ट केली होती, बरोबर ना. तर त्या फायनल अकाउंटमधले टोटल तुम्हाला माहिती आहे देर आर 3 टाईप्स ऑफ फायनल अकाउंट. 3 टाईप्स म्हणल्यापेक्षा 3 पेजेस ऑफ फायनल अकाउंट. फायनल अकाउंट म्हणल्यावर 3 पेजेसमध्ये असतं, बरोबर ना. तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. फर्स्ट पेज कुठला असतो, ट्रेडिंग अकाउंट. सेकंड पेज कुठलं असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि लास्ट शेवटचं पेज कुठलं असतं, बॅलन्स शीट. तुम्हाला लक्षात आलं असेल की फायनल अकाउंटचा जो काय प्रॉब्लेम असतो तो टोटली 3 पेजेसवर आखला जातो, बरोबर आहे. तर त्या 3 पेजेसमधली पहिलं जे पेज होतं ट्रेडिंग अकाउंट, बरोबर दिसते तुम्हाला, ते आपलं एक्सप्लेन झालेलं आहे. ओके. सेकंड पेज जे होतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ते सुद्धा आपलं एक्सप्लेन झालेलं आहे. मग आज आपण काय बघणार आहोत, आज आपण लास्ट पेज जे काय आहे बॅलन्स शीट, आज आपण बॅलन्स शीट एक्सप्लेन करणार आहोत. तर तुम्हाला नीट दिसत असेल की बॅलन्स शीटला 2 साईड्स असतात, लायबिलिटीज अँड ॲसेट्स, बरोबर ना. तर आपण सेपरेटली लायबिलिटी अँड ॲसेट दोन्ही साईड एक्सप्लेन करू. सगळ्यात महत्त्वाचं, बॅलन्स शीटला लक्ष द्या, बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट नसतं. का नसतं? बिकॉज बॅलन्स शीट इज नॉट ॲन अकाउंट. ते अकाउंटच नाही आहे. मग ते अकाउंट नाही आहे तर ह्याचा अर्थ काय झालं, तर बॅलन्स शीट हे अकाउंट नसतं, तर बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट हा एक स्टेटमेंट आहे, कागद आहे, की जो कागद काय दाखवतो, विच शोज फायनान्शियल पोझिशन ऑफ अवर कंपनी. की असा एक कागद की ज्या कागदा थ्रू तुम्ही तुमच्या कंपनीची फायनान्शियल पोझिशन, आर्थिक परिस्थिती काय आहे, जी तुमच्या कंपनीची आर्थिक परिस्थिती ज्या एका कागदावरून कळते ना, त्याला बॅलन्स शीट म्हणतात. मग ते स्टेटमेंट आहे, माहितीपत्रक आहे, ते अकाउंट नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं बॅलन्स शीट, एक गोष्ट लक्षात ठेवताल, कुणी बाहेर विचारलं तर एवढं सांगा की बॅलन्स शीट इज नॉट ॲन अकाउंट. ते अकाउंट नाही आहे तर ते काय, इट इज अ स्टेटमेंट. ते स्टेटमेंट आहे. मग ते अकाउंट नाही आहे म्हणून नीट लक्ष द्या. तुम्हाला तिथं वर दिसत असेल त्याला डेबिट क्रेडिट नाही आहे. प्रॉफिट अँड लॉसला कसं डेबिट क्रेडिट होतं, ट्रेडिंग अकाउंटला डेबिट क्रेडिट होतं, कारण ते अकाउंट होते. जेव्हा अकाउंट हा शब्द पुढं असतो तेव्हा डेबिट क्रेडिट असतं. परंतु बॅलन्स शीटला नीट बघा, हेडिंगमध्ये दिसतंय बॅलन्स शीटच्या पुढे अकाउंट हा शब्द नाहीच आहे, बरोबर आहे ना. मग नाही आहे म्हणून बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट नाही आहे. म्हणून लक्ष द्या, म्हणून इथं 2 साईड आहेत, एक साईड आहे लायबिलिटी आणि एक साईड आहे ॲसेट्स. बरं, तुम्हाला ते साहजिक आहे, फोटोमध्ये बारीक दिसत असेल, पण मी एक्सप्लेन करताना दोन्ही सेपरेट एक्सप्लेन करतो आहे. तर स्टार्टिंग मी पहिल्यांदा काय करू, आपण लायबिलिटी साईडपासून सुरुवात करू. नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्हाला मी ते स्लाईड करून दाखवते. ओके, दिसतं तुम्हाला की आपण पहिल्यांदा बॅलन्स शीटची काय करणार आहे, लायबिलिटी साईड आज एक्सप्लेन करू, ॲसेट साईड आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन करता येईल. ओके, तर सुरुवातीला आपण लायबिलिटी साईड बघू. तर सगळ्यात महत्त्वाचं, लायबिलिटी म्हणजे काय, लायबिलिटीचा अर्थ काय, तर लायबिलिटी म्हणजे देणी. म्हणजे थोडक्यात काय, अमाऊंट पेएबल फ्रॉम बिझनेस बाय बिझनेस, की अशा अमाऊंट की ज्या बिझनेसला देणं आहे, कुणाला तरी देणं आहे, किंवा बिझनेसला कुणाला पैसे द्यायचे आहेत, बिझनेसच्या डोक्यावर कुठलं कर्ज आहे, ह्याला लायबिलिटीज म्हणतात. लायबिलिटी म्हणजे आपलं देणं, कुणाला पैसे द्यायचे आहेत, बरं. मग थोडक्यात लायबिलिटी साईड मोठी असावी का छोटी असावी, तर नक्कीच छोटी असावी. जेवढं तुमच्या डोक्यावरचं कर्ज कमी असेल, जेवढ्या तुमच्या लायबिलिटी कमी असताल, तेवढंच तुम्ही रिलॅक्स असताल ना. थोडक्यात लायबिलिटी साईड ही नेहमी छोटी असावी. कळलं. तर लायबिलिटीचा अर्थ काय, तर लायबिलिटी म्हणजे देणं, कुणाला पैसे द्यायचे. मग ह्या सगळ्या ज्या काय आपण बघतो, ह्या सगळ्या लायबिलिटीज. सुरुवात करू. पहिला वर्ड दिसतो तुम्हाला, कॅपिटल अकाउंट. आणि त्यात तुम्ही म्हणता सर हे खाली काहीतरी ABC दिले. ABC मीन्स नेम ऑफ पार्टनर्सची नाव आहेत, त्यांनी ॲज्युम केलेत ABC. आणि कॅपिटल अकाउंट, बिझनेस स्टार्ट करताना साहजिक आहे, आपण बिझनेस स्टार्ट करताना मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर कुठला आहे, तर कॅपिटल. बिझनेस स्टार्ट करायचा म्हणल्यावर 3 मित्र तुम्ही आहात, ABC, 3 जणांनी एकत्र येऊन डिसिजन घेतला, चला आपण बिझनेस स्टार्ट करू. पण बिझनेस स्टार्ट करायचा म्हणल्यावर भांडवल, कॅपिटल तर लागणारच. म्हणून 3घांनी मिळून समजा 1 लाख, एनी 1 लाख रुपये आणले, बीनी 1 लाख रुपये आणले, आणि सीनी पण 1 लाख रुपीज 1 लाख रुपये आणले, तर 3घांचे मिळून जे काय 3 लाख रुपीज कलेक्ट झाले, दॅट इज कॉल्ड कॅपिटल. त्याला बिझनेसचं आपण कॅपिटल म्हणतो, बरोबर आहे. मग ते लायबिलिटीला का लिहिलं आहे, कारण साहजिक आहे, बिझनेस स्टार्ट केल्यानंतर फर्स्ट एम, पहिला हेतू काय असतो, तर भरपूर जण म्हणतील सर प्रॉफिट कमवणे हाच हेतू असतो.
प्रॉफिट अर्निंग, प्रॉफिट कमवणे हे प्रत्येकाला वाटतं, पण बिझनेस स्टार्ट केल्यानंतर सगळ्यात पहिलं काम कुठलं असतं की जेवढे पैसे आपण इन्व्हेस्ट केलेत कॅपिटल, ते जरी रिकवर झालं तरी बस. लॉस आणि प्रॉफिटच्या गोष्टी आपण नंतर करू, पण निदान जेवढे पैसे बिझनेसमध्ये टाकलेत तेवढे रिटर्न आले तरी बाद झालं. म्हणून ते लायबिलिटीला लिहिलं आहे. का? कारण ह्या तिघांनी मिळून जे काय पैसे घरातनं आलेत 1 लाख तेवढे पैसे त्यांना परत बिझनेसकडनं घ्यायचे आहेत, म्हणून ती बिझनेसची काय झाली, लायबिलिटी झाली. कळलं नक्की? त्यानंतर नेक्स्ट वन दिले करंट अकाउंट. आता हे जे काय करंट अकाउंट दिले हे पाठ करायचं नाही. करंट अकाउंट, क्रेडिट बॅलन्स, बरोबर आहे. म्हणजे मी ह्याच्यावर कॅन्सल करतो आहे. तुम्ही पाठ करताना कॅपिटल अकाउंट पाठ केलं, कॅपिटल नंतर डायरेक्ट पुढचं नाव घेताल जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बरोबर. हे दोन्ही जे काय वर्ड दिसतात ते जनरल रिझर्व अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याचा अर्थ काय? जनरल रिझर्व म्हणजे काय हो? जनरल रिझर्व म्हणजे आता हा पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा पण वर्ड घ्यायची गरज नाही आहे. ओके, मग आपण फक्त जनरल रिझर्व बघू. जनरल रिझर्व म्हणजे काय हो? जनरल रिझर्व म्हणजे प्रॉफिटमधला असा पार्ट, म्हणजे कंपनी काय करते, आपण साहजिक आहे, आपण उद्या कामाला लागलो, उद्या तुम्ही कामाला लागला, तुम्हाला 20,000 सॅलरी असेल, बरोबर आहे ना. तर 20,000मधले सगळ्याच्या सगळ्या 20,000 तुम्ही वन टाईम वन टाईम तुम्ही स्पेंड करत नाही, खर्च करत नाही. तुम्ही दर महिन्याला त्यातली काय करता, एक छोटीशी अमाऊंट 4,000 सेविंग करता. माणूस सेविंग का करतो बाबा? फ्युचरमध्ये काय फायनान्शियल नीड्स क्रिएट झाल्या, भविष्यात काय पैशाची गरज पडली तर दुसऱ्यांकडे हात पसरण्यापेक्षा आपले स्वतःचे असलेले काय वाईट आहे, म्हणून माणूस सेविंग करतो, बरोबर ना. मग हे जशी सवय आपल्याला असती, माणसाला असती, तसंच कंपनी पण विचार करते. कंपनी काय करते, त्यांना जो काय प्रॉफिट होतो, फॉर एक्झाम्पल असं अज्युम करा 1,00,000 प्रॉफिट झाला आहे कंपनीला, तर कंपनी काय करते, ॲट द इयर एंडिंग, बरोबर ना, इयर एंडिंगला दरवर्षी काय करतात, एक पर्टिक्युलर अमाऊंट 10%, 20% काहीतरी ठरवतात ते. मग ती एक पर्टिक्युलर अमाऊंट काय करतात, दरवर्षी एका सेपरेट अकाउंटला टाकतात. म्हणजे आता 1,00,000 प्रॉफिट झाला तर 1,00,000च्या 10% किती होतील, 10,000, 10,000. मग कंपनी काय करते, ह्या वर्षीचे 10,000 बँकेत जाऊन अकाउंटला एका ठेवणार, सेविंग अकाउंट, की त्या अकाउंटला काय नाव देतात, जनरल रिझर्व. मग असं जर कंपनीने दरवर्षी थोडे थोडे पैसे साठवले तर फ्युचरमध्ये 5-6 वर्षात कंपनीचे भरपूर पैसे साठतात. मग ते लायबिलिटीला का लिहिले आहेत, की असेच जर कंपनी 10,000 साठवले दरवर्षी तर असे त्या अकाउंटला 5-6 वर्षात भरपूर पैसे 50-60,000 साठतील. मग ती लायबिलिटी का? कारण ते बिझनेसचा पैसा आहे आणि तो परत कशासाठी वापरायचा, बिझनेससाठी वापरायचा. म्हणजे एक प्रकारे बिझनेसला ते देणं झालं, बिझनेसचाच पैसा बिझनेसला देणं झालं. म्हणजे फ्युचरमध्ये समजा असं वाटलं, चला आपल्याला आता बिझनेस मोठा करायचा, एखादी ब्रांच टाकायची, तर मग लोन कशाला काढायचं, लोन काढण्यापेक्षा आपला साठलेला पैसा आहे ना, मग तोच पैसा आपण वापरू शकतो. म्हणून ते लायबिलिटी. लायबिलिटीला का कळलं का तुम्हाला त्याचा अर्थ? कारण लायबिलिटीला का, कारण बिझनेसचाच पैसा आहे पण त्याला हात लावता येत नाही, तो बिझनेससाठीच वापरायचा आहे, दॅट इज कॉल लायबिलिटी, म्हणून त्याला लायबिलिटी म्हणले. ओके, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, हे इग्नोर करा, हे पाठ करायची गरज नाही आहे. म्हणजे तुम्ही कॅपिटल अकाउंट घेतलं की कॅपिटल अकाउंट नंतर डायरेक्ट जनरल रिझर्व घेताल, जनरल रिझर्वचा अर्थ कळला. त्यानंतर नेक्स्ट वन बघू, लोन ऑन मॉर्गेज. ह्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, लोन ऑन मॉर्गेज. लोन ऑन मॉर्गेज सगळ्यात महत्त्वाचा, त्यातला जो लोन शब्द आहे, लोन शब्द तर तुमच्या ओळखीचा आहे ना, तो जो, एक मिनटं, काय बघत होतो आपण, लोन ऑन मॉर्गेज, बरोबर ना. मॉर्गेज म्हणजे काय हो, तारण, गहाण. भरपूर माणसं लोन काढतात, बरोबर आहे ना. पण काय काय माणसं होम लोनमध्ये पण टाईप्स असतात, होम लोन, व्हेकल लोन. पण काय काय माणसं मॉर्गेज ठेवून लोन काढतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं गोल्ड असेल, घरात सोनं असेल, मग ते घरातलं सोनं समजा तुम्ही बँकेत घेऊन गेला, तर बँकेत तुम्ही ते सोनं तारण ठेवून, गहाण ठेवून, मॉर्गेज ठेवून बँक तुम्हाला त्याच्यावर लोन देते, त्याला म्हणतात लोन ऑन मॉर्गेज. मग ते लायबिलिटीला का लिहिलं आहे? कारण ते पैसे बँकेने आपल्याला तात्पुरते दिले आहेत, पण ते पैसे परत आपल्याला बँकेला काय करायला लागतात, द्यायचे असतात ना. का बँकेने लोन दिलं म्हणल्यावर आपण वापरा आणि बिंदास, नाही नाही, आपलं सोनं आहे ना बँकेकडं. मग उद्या जर तुम्हाला तुमचं सोनं परत हवं असेल तर तुम्हाला जे लोन घेतले बँकेकडून ते परत रिटर्न करावंच लागणार आहे. म्हणजे एक प्रकारे ती तुमची काय झाली, लायबिलिटी झाली, देणं झालं. ओके, त्यानंतर बँक लोन, तोच अर्थ. हे मॉर्गेज लोन आहे, तसंच आपण बँकेतनं वेगळं एक लोन काढतो. कुठलंही लोन बँकेतनं काढा, मॉर्गेज लोन काढा, कुठलंही लोन काढा,
तुम्हाला ते पैसे परत बँकेला काय करावे लागतात, द्यावेच लागतात. द्यावेच लागतात म्हणजे ती तुमची काय झाली, लायबिलिटी झाली. कळतं ना, लायबिलिटीचा अर्थ कळतो तुम्हाला. लायबिलिटी म्हणजे अशा अमाऊंट की ज्या तुम्हाला परत द्याव्या लागतात, जे तुमचं देणे. परत अजून शब्द आला आहे, लोन फ्रॉम पार्टनर्स. बरोबर आहे ना, की कधी कधी बँकेतनं लोन घेण्यापेक्षा, फॉर एक्झाम्पल तुम्ही 3 फ्रेंड्स आहात, 3 पार्टनर्स आहात, ए बी अँड सी. बरोबर ना, तुम्ही बँकेत 1,00,000 रुपीजचं लोन काढायला चालला होता. पण बँकेत लोन काढायचं म्हणल्यावर बँकेत प्रोसिजर आली, बँकेत डॉक्युमेंट आले. त्यापेक्षा सी नावाचा जो फ्रेंड आहे, सी काय म्हणला, बाबा सी श्रीमंत आहे. मग सी काय म्हणला, एक काम करा, जे काय 5,00,000 रुपीजचं लोन आहे ते बँकेतनं काढण्यापेक्षा माझ्या वडिलांकडनं घ्या. वडील काय फुकट नाही देणार, वडील पण इंटरेस्ट घेतीलच, पण बँकेत जाऊन वेळ घालवण्यापेक्षा माझ्या वडिलांकडे जावा, वडील माझे डायरेक्ट देतील 2 मिनटात. म्हणजे ह्याचा अर्थ तुमचा टाईम पण सेव्ह होईल. म्हणजे थोडक्यात बिझनेसलाच लोन पाहिजे होतं, मग बिझनेसनी काय केलं, एका पार्टनरकडनं ते लोन घेतलं. शेवटी कुणाकडनंही घेतलं तरी ते पैसे पार्टनरकडनं घेतले म्हणून काय झाले, पार्टनरला द्यावेच लागणार ना. मग तीसुद्धा काय झाली, लायबिलिटी झाली. लक्षात आलं नक्की. म्हणजे थोडक्यात बाकीचं म्हणून दे, एक गोष्ट तर तुम्हाला कळलं का, ह्या तिघांमध्ये एक गोष्ट, एक वर्ड कॉमन आहे, लोन. लोन लोन बरोबर ना. म्हणजे लोन हा शब्द दिसला की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ओके. त्यानंतर त्या बिल्स पेएबल ॲक्च्युली, पण मी बिल्स पेएबल जरा नंतर घेतो. मी बँक ओव्हरड्राफ्ट घेतो पहिला. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे लोनच, पण ते वेगळ्या प्रकारे दिलेलं लोन. म्हणजे फॉर एक्झाम्पल, बँकेचे कधी कधी करंट अकाउंट होल्डर असतात. करंट अकाउंट होल्डर म्हणजे कोण, बिझनेसमॅन, मोठमोठे रेप्युटेड पर्सन, मोठमोठ्या ऑर्गनायझेशन, संस्था, कंपनीज, की ज्यांचं बँकेत कुठलं अकाउंट असतं, करंट अकाउंट. आणि ह्या करंट अकाउंट होल्डरला बँक एक फॅसिलिटी देते, बँक ओव्हरड्राफ्ट नावाची. त्याचा अर्थ काय, की फॉर एक्झाम्पल मला अकाउंटला 50,000 रुपीज माझ्या अकाउंटला आहेत, बरोबर आहे. तुम्ही माझ्याकडे पैसे मागायला आला, मी तुम्हाला 60,000चा चेक दिला. आता साहजिक आहे, माझ्या अकाउंटला 50,000च आहेत, पण मी जर 60,000चा चेक दिला तर अकाउंटमधल्या बॅलन्सपेक्षा चेकची अमाऊंट मोठी आहे, म्हणजे याचा अर्थ चेक बाउन्स होणार. पण तसं झालं नाही. माझ्या बँकेला जेव्हा कळलं की अरे सरांच्या अकाउंटला पैसे 50,000च आहे, 10,000 कमी पडतात, मग माझ्या बँकेने काय केलं, 10,000 रुपीज माझ्या बँकेत अकाउंटला टाकले, ॲड केले. म्हणजे ॲक्च्युली जे पैसे कमी पडत होते ते पैसे बँकेने माझ्या अकाउंटमध्ये ॲड केले आणि माझा चेक काय केला, क्लिअर केला. म्हणजे थोडक्यात एक प्रकारे 10,000 रुपयाची बँकेने मला काय केली, मदत केली. म्हणजे थोडक्यात 10,000चा बँकेने मला काय दिलं, लोनच दिलं. जेवढे पैसे माझ्या अकाउंटमध्ये कमी पडत होते, बँकेला काय गरज होती, पण नको माझं नाव खराब होऊ नये म्हणून बँकेने तेवढे पैसे मला एक प्रकारे मदत केली ना, लोन दिलं ना. मग ते जे काय लोन आहे त्याला म्हणतात बँक ओव्हरड्राफ्ट. कळलं तुमच्या, नक्की लक्षात आलं. आता तुम्ही म्हणताल सर हे सगळ्यांसाठी करते का बँक, सगळ्यांसाठी नाही. ही फॅसिलिटी फक्त कोणासाठी असते, करंट अकाउंट होल्डर ज्यांच्यावर बँकेला विश्वास आहे, बरोबर आहे, त्याला बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतात. ओके. त्यानंतर बघू आता बिल्स पेएबल. बिल्स पेएबल म्हणजे काय हो, बिल्स पेएबल म्हणजे अशी बिलं. आता बिल्स शब्द माहिती आहे तुम्हाला, आणि पेएबल म्हणजे काय, पेएबल. पेड म्हणजे काय हो, पेड म्हणजे पैसे देऊन टाकले. बट पेएबल म्हणजे काय, पेएबल म्हणजे ड्यू बट नॉट पेड. असे पैसे की जे द्यायचे होते पण दिले नाही. मग बिल्स पेएबलचा अर्थ काय झाला, अशी बिलं की ज्या बिलांचे पैसे द्यायचेत पण अजून दिले नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल बाबा, लाईट बिल, ह्या महिन्यात लाईट बिल आलं तर 2,000 रुपीज, बरोबर, 2,000 रुपये लाईट बिल आलं. आणि ड्यू डेट काय होती बाबा, 10 जून, 10 जूनपर्यंत भरायचं होतं. पण आज तारीख किती आहे, 13 तारीख आहे, बरोबर आहे. मग भरलं आहे का, अजून नाही भरलं. मग नाही भरलं म्हणजे ह्याचा अर्थ त्याला म्हणणार बिल्स पेएबल. का बरं, आत्ता नाही भरलं पण पेएबल, कधी ना कधी भरावं लागणारच ना लाईट बिल. तुम्ही ह्या महिन्यात नाही भरलं ठीक आहे, पुढच्या महिन्यात लाईट बिल तुम्हाला माहिती आहे ॲड होऊन येतं, त्याच्या महिन्यात पुढच्या महिन्यात भरायला लागेल. नाही भरलं ठीक आहे, त्याच्या पुढच्या महिन्यात कधी ना कधी तुम्हाला भरावं लागणारच आहे. MSEBीवाले एकदा दोनदा माफ करतील, पण तिसऱ्यांदा माहिती आहे MSEBीवाले माणसं काय करतात, ॲक्शन घेतात, तुमचं लाईट बिल, लाईट कनेक्शन कट करतात. मग जेव्हा कट करतील तेव्हा तुम्हाला कळणारच ना, अरे लाईट बिल भरलं नाही पण भरावं लागेल आता. मग कधी ना कधी लाईट बिल हे भरावंच लागणार आहे. म्हणजे एक प्रकारे ती तुमची काय झाली, लायबिलिटी झाली. कळलं.
बिल्स पेएबलचा अर्थ कळला. बिल्स पेएबल म्हणजे काय? अशी बिलं ज्या बिलांचे पैसे आपले द्यायचे बाकी आहेत. ओके. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स हा जो काय शब्द आहे त्याला ऑपोजिट आहे. क्रेडिटर्स म्हणजे जे कोण मराठी मीडियम असतील त्यांनी लिहून लक्षात ठेवा. क्रेडिटर्स म्हणजे काय हो? क्रेडिटर्स म्हणजे देणेकरी. अशी माणसं ज्यांना आपण पैसे देणं लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं की तुम्ही माझ्याकडे क्लासला आहात, बरोबर ना, आणि तुमच्याकडून मी अकाउंटची समजा 5000 रुपीज अकाउंटची 5,000 रुपये फी आहे. तर तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर तुमच्यासाठी मी तुमचा कोण झालो? क्रेडिटर झालो. कारण का बरं? ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे बघताल तेव्हा तुम्ही काय म्हणताल, अरे सरांना 5,000 रुपये द्यायचे ना, सरांना 5,000 रुपये द्यायचे. म्हणजे मी तुमच्यासाठी कोण झालो? क्रेडिटर झालो. म्हणजे मी तुमची लायबिलिटी आहे. मला बघितलं की टेन्शन येतं, अरे 5,000 द्यायचे ह्या माणसाला, म्हणजे 5,000 ह्या माणसाला द्यायचेत, म्हणजे तो माणूस तुमच्यासाठी काय झाला? सन्ड्री क्रेडिटर झाला. लक्षात आलं? ज्या माणसाला आपण पैसे देणं लागतो किंवा द्यायचे बाकी आहेत त्या माणसाला आपला क्रेडिटर्स म्हणतात. आता क्रेडिटर्सच्या खाली ॲड, लेस वगैरे काहीतरी ते ॲडजस्टमेंट आहेत, त्या अजिबात पाठ करायचं नाही. मी जे कॅन्सल करतो आहे ते कॅन्सल सोडून द्या. बरोबर आहे. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. हे दोन जी नावं आहेत ह्या दोन ॲडजस्टमेंट आहेत. मग तुम्ही म्हणता सर पाठ करायचं आहे? काही गरज नाही पाठ करायची, कारण ह्या ॲडजस्टमेंट आहेत. ज्यावेळेस आपल्या सेपरेट ॲडजस्टमेंट एक्सप्लेन होतील त्यावेळेस हे आपण बघणारच आहोत, म्हणजे त्यावेळेस ते ॲड होणारच आहे. मग आत्ता कशाला तुम्ही पाठांतराचं लोड वाढवता ना. थोडक्यात ह्या पण कट करतो आहे मी. ओके. मग आता डायरेक्ट लास्ट आयटम बघतो आहे आपण, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस हा एक शब्द नवीन आहे. प्रोव्हिजन, टॅक्स हा शब्द माहिती आहे. आता तुम्ही म्हणताल सर टॅक्स म्हणजे आपण दर वर्षाला वगैरे टॅक्स पेड करतो, बरोबर आहे ना. मग तो टॅक्स पेड करतो म्हणल्यावर तो आपला खर्च आहे, मग तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पाहिजे. इथं कसं काय आलं टॅक्स? नीट बघा, टॅक्स हा शब्द नाही आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस म्हणजे काय? टॅक्स पुढच्या महिन्यात भरायचा आहे, पुढच्या वर्षी. आता लक्ष द्या, आपल्याला दरवर्षी जून महिन्यात समजा 50,000 रुपीजचा टॅक्स पेड करावा लागतो, बरोबर. 50,000चा टॅक्स भरावा लागतो. मग ते 50,000 रुपयाचा टॅक्स एकदम जून महिन्यात भरायचा म्हणल्यावर लोड येणार. म्हणून आपण काय करणार, दर महिन्याला थोडे 5,000 आपण काय करणार, बाजूला काढून ठेवणार. की दर महिन्याला आपण एक अकाउंट ओपन करणार बँकेत, बरोबर आहे. आणि त्या अकाउंटला आपण दर महिन्याला 5,000 रुपीज ट्रान्सफर करणार. का? प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस. कारण तेच 5,000 साठले की पुढच्या जूनपर्यंत ते 50,000 साठले की मग ते अकाउंटमधनं काढून त्याच्यातनं काय पेड करता येईल? टॅक्स पेड करता येईल. लक्षात आलं? त्याला म्हणतात प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस. कंपनीमध्ये टॅक्सचा लोड एकदम घेत नाही की बाबा आला जून महिना, मार्च महिना, मग आता एकदम पैसे गोळा करा आणि टॅक्स भरा. तसं नसतं. टॅक्स भरण्यासाठी दर महिन्याला ते काय करतात, त्याची प्रोव्हिजन, तरतूद करून ठेवतात. त्याला प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस म्हणतात. मग ते लायबिलिटीला का? पैसे अकाउंटला साठवलेत 5,000 म्हणल्यावर वर्षभरात किती होतात? 50,000 झाले. 10 महिन्याचे पकडू आपण. 10 महिन्यात तुमचे 5,000 × 10 50,000, 50,000 गोळा झाले. म्हणजे एवढे पैसे अकाउंटला साठले तुमचे. पण साठून उपयोग आहे का? तो पैसा जो काय साठलेला 50,000 आहे तो परत तुम्हाला कशावर खर्च करायचा आहे? त्याच 50,000तनं तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. म्हणजे ह्याचा अर्थ ती तुमची लायबिलिटी. पैसा साठवला आहे पण तो खर्च करण्यासाठी साठवला आहे, म्हणजे एक प्रकारे तो पैसा आता तुम्हाला द्यावा लागणार आहे, म्हणून ती तुमची लायबिलिटी झाली. देणे आहे ना ते. कळलं नक्की? मग टोटल हे जे काय पेजेस बघितले परत एकदा नीट लक्ष द्या. लायबिलिटी साईडला आपल्याला पाठ काय काय करायचं तेवढं फक्त लक्ष द्या. कॅपिटल अकाउंट हे पहिलं पेज, पहिलं नाव तुम्ही पाठ करताल. हे ABC पण पाठ करायची गरज नाही. ओके. फक्त कॅपिटल अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट जनरल रिझर्व. त्यानंतर लोन ऑन मॉर्गेज, बँक लोन, लोन फ्रॉम पार्टनर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, सन्ड्री क्रेडिटर्स आणि त्यानंतर डायरेक्ट प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस. एवढीच नावं फक्त नोट डाऊन करा आणि एवढीच नावं पाठ करा. बाकीचा जो काय पोर्शन आहे हा मी कॅन्सल केलेला आहे. आता तुम्हाला व्यवस्थित गिचमिडी दिसणार नाही, बरोबर ना.
बघा हा कॅन्सल केलेला आहे. म्हणजे मी जे टिक मार्क्स केलेत ना तेवढेच फक्त नावं लिहून काढा आणि तेवढेच पाठ करायचे आहेत. बाकीचा जो काय तुम्ही म्हणाल बाकीचं सर तुम्ही कॅन्सल करता ते ॲडजस्टमेंटमध्ये ते परत करावं लागतंच. त्यामुळं आत्ता पाठ करताना तुम्ही लोड घेऊ नका. ओके. तर लायबिलिटीला टोटल जर काउंट केली तर टोटल तुम्ही जर बघितलं तर 9 नावं आहेत फक्त ही जी मी टिक मार्क्स केलीत ना ते फक्त 9 पर्टिक्युलर आयटम्स आहेत. तेवढेच नोट डाऊन करा आणि तेवढेच पाठ करा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ॲसेट साईड बघू. ओके. बाय.